सहकार, शिक्षण आणि समाजकारण या तीनही क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेतृत्व स्वर्गीय टी.सी. नरके. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी सहकारी बँक आणि कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी उभारलेली सहकाराची भक्कम इमारत आजही हजारो कुटुंबांना आधार देते. स्वर्गीय टी.सी. नरके यांनी रुजवलेली सहकाराची मूल्ये, शिक्षणाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकी हा केवळ इतिहास नाही, तर पुढील पिढ्यांसाठीचा प्रेरणादायी वारसा आहे. कुंभी कासारी परिसराचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची आजही ओळख आहे, ज्यांचा ठसा आजही प्रत्येकाच्या मनामध्ये उमटलेला आहे, असे स्वर्गीय डी.सी. नरके साहेब यांचा आज 28वी पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कुंभी कासारी परिसर असेल, त्याचबरोबर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज आपण कुंभी कासारी परिसरामध्ये आहोत. येथील लोकांमध्ये डी.सी. नरके साहेबांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. एक शिस्तीचा असा नेतृत्व असणारा, प्रत्येकाला आपलंसं करणारं असं नेतृत्व कोण असेल तर ते डी.सी. नरके साहेबांना मानलं जातं. त्यांच्या काय आठवणी आहेत, काय त्यांचं कार्यकर्तृत्व होतं, आजही त्यांचं कार्यकर्तृत्व अजरामर असं समजलं जातं. नेमक्या काय भावना आहेत, आज कोणकोणत्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे, या सर्वांचाच आपण आज आढावा घेतोय. नमस्कार. कुंभी कासारी परिसराचे भाग्यविधाते आदरणीय डी.सी. नरके साहेबांची आज 28वी पुण्यतिथी. डी.सी. साहेबांनी या फोंड्या माळावरती कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांच्या सहकार्यानं घेऊन केली. नाहीतर पूर्वी हा परिसर पूर्ण असा उजाड होता. ग्रामीण भागातील लोक आपला ऊस हे कुठेतरी गुराळाला किंवा या ठिकाणी नेत होते. पण कुंभी कासारीच्या कारखाना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डी.सी. नरके साहेबांनी या परिसरातील लोकांना पैसा दाखवला. कारण हा लोकांच्या इतक्या अडचणी होत्या आणि त्या जाणून त्यांनी ह्या कारखान्याची स्थापना केली. याच्या अगोदर त्यांनी वारणा सहकारी साखर कारखान्याला संचालक म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी कुंभी कासारी परिसरातील लोकांच्यासाठी, येथील कामगारांच्यासाठी किंवा जे छोटे छोटे कारखानदार होते, शेतकरी होते, त्यांच्यासाठी कुंभी कासारी बँकेची स्थापना केली आणि येथील लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भागातील विद्यार्थ्यांना, म्हणजे भागातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी 1971 साली पब्लिक स्कूल म्हणजे डी.सी. नरके विद्यानिकेतनची स्थापना केली आणि आज ह्या भागातील या शाळेमधून अनेक विद्यार्थी घडवलेत. माझं भाग्य आहे की त्या शाळेचा पहिला विद्यार्थी म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर उभा आहे आणि त्या शाळेने घालून दिलेला आदर्श, मग एक चांगला नागरिक म्हणून आम्ही त्यांचं ते हे आदर्श पाळतोय. शाळेची त्यांची एखादी अशी आठवण किंवा शिकवण जी तुम्हाला आजही आठवते आणि ती तुम्ही तुमच्याही पुढच्या पिढीला दिली आहे. डी.सी. साहेब एवढे आदर्श, म्हणजे शेतीच्या बाबतीत चांगला शेती करणारे शेतकरी म्हणून भागात परिचित होते. डी.सी. साहेब कधीही भागात गेले किंवा शेतात गेले तर त्यांच्या झाडावरती किती फळं आहेत याचीसुद्धा ते स्वतः मनातल्या मनात गणना करायचे आणि काही दिवसांनी गेलं की बाबा ह्या झाडाचं फळ कुठं गेलं असं ते विचार, एवढं ते काटकसरीचा त्यांचा स्वभाव होता. आणि शाळेमध्ये असतानासुद्धा त्याने आम्हाला शाळेत जेवण जरी शिल्लक राहिलं तर ते जेवण विद्यार्थ्यांनी सक्तीनं खायचं, मात्र करायचं नाही, हे त्यांची शिकवण होती. आम्ही आजही ते तंतोतंत पालन करतो त्याचं. आपल्या काय आठवणी आहेत? मी 1978ला युथ बँकेत कर्मचारी कामाला लावलो. त्यापासून अण्णांची आठवण मला, म्हणजे मी इथं वसूलला असायचा त्यावेळा अण्णांचं वागणं आणि त्यांची शिस्त आज अखेर आम्ही ते अंमलात आणली. कारण त्यांना त्यांच्यासारखा कडक शिस्तीचा माणूस आम्ही बघितला नाही. त्यांना गोरगरिबांची, शेतकऱ्यांची फार काळजी असायची आणि त्यांच्या गाडीत दुसरं कोणतरी बसणं, एखादा शेतकरी जर जायचं असला तर गाडी उभा करून त्याला आपल्याबरोबर घ्यायची, ही त्यांची मुख्य. त्यांनी सर्वसामान्य लोकांना धीर द्यायचं आणि त्यांना हे द्यायचं काम त्यांनी केलं. ते शिकवून घेऊन आम्ही सर्वजण पुढे त्यांच्या जातो. कडक शिस्तीबरोबर प्रेमळही ते प्रेमळ नाही, त्यांना फक्त शिस्तच नुसती नव्हती, लोकांना आदरानं वागणूक द्यायची, कुणाचा सगळ्यांना सौख्यानं बोलवायचे, ही त्यांच्याकडं पहिल्यापासून परंपरा, आणि तीच परंपरा नरके कुटुंबीय आज अखेर जोपासते. आज कुंभी कासारी विभागाचे शिल्पकार आदरणीय डी.सी. नरके साहेब यांची 28वी पुण्यतिथी आहे.
आणि ही या विभागामधील विविध संस्थांच्या वतीनं साजरी केली जात आहे. याच्यामध्ये कुंभिकासारी साखर कारखाना, कुंभिकासारी सहकारी बँक, कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळ आणि विविध संस्थांचा प्रामुख्याने सहभाग आहे. या निमित्तानं DC साहेबांच्या काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त. इतरांना सांगण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये काही मूल्य पाळली पाहिजेत, तत्त्व पाळली पाहिजेत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करायच्या आधी स्वतःच्या अंगामध्ये बांधवला पाहिजे. हे त्यांनी कायम त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांना दाखवून दिलं. त्यांचं आचरण अतिशय, त्यांची राहणी अतिशय साधी होती आणि मला वाटतं आम्ही सर्वच मंडळी त्यांच्याकडं बघून मोठे झालेलो आहोत. त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांची मुलं नातवंड असतील, आम्ही मंडळी असेल, आम्ही त्यांनी जे काय मूल्य रुजवली ह्या संस्था चालवण्यासाठी त्यांनी जे काही पाऊलवाट आखून दिली त्या पाऊलवाटेनंच नवीन काळामधील येणारी आव्हानं सामोरे जात असताना निश्चितच त्यांची ध्येयधोरणं आम्हाला उपयोगी पडत आहेत. आमची कुंभिकासारी सहकारी बँक आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. कारखान्यानं सुद्धा राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान असे पुरस्कार मिळवलेले आहेत. कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला लागलं. ही सर्व शिकवण आदरणीय DC साहेबांची आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या कुंभिकासारी सहकारी समूहाच्या माध्यमातून या विभागातील सर्व जनतेला, येणाऱ्या पिढीसाठी आम्ही चांगलं काम करत राहू ह्याचीच आठवण आम्ही या निमित्तानं, या दिवसाच्या निमित्तानं ठेवून मार्गक्रमण करत असतो. त्यांना बघतच मोठे झालो. आतापर्यंत तुम्हीही या समाजकार्यात आहात, राजकारणात आहात, परंतु त्यांची एखादी अशी आठवण किंवा त्यांनी एखादी केलेलं असं कार्य जे अजूनही तुम्हाला आठवतं की बाबा अविस्मरणीय असं राहिलेलं आहे? मला चांगलं आठवतं. मी आठवणी बऱ्याच आहेत, परंतु आज ही 85% आपला सगळा ग्रामीण भाग आहे. अजूनही 85% लोक ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि मी 93ला इंजिनियर झालो आणि त्यानंतरच्या 4 वर्षे मी आमच्या आजोबांच्यावर शेतावर जात होतो. ज्यावेळी वेळ मिळायचा त्यावेळी मी शेतावर जात होतो आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आज देखील आमची शेती फार मोठी नाही, परंतु आजच्या जगात 2-3 एकर शेती करायचं पण जड झाले, कामगार मिळत नाहीत. तर आम्ही 1 गुंठा शेती अजून बाहेर करायला दिलेली नाही. त्यांची जी मूल्य आहेत, त्यांनी जे शेतात जाऊन आम्हाला, मी त्यांच्यावर फिरलो, त्यातून आज आम्ही शेती चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या चालवतो. त्यांचा मूळ मंत्र होता, शेताकडे जावा तुम्ही, शेत तुम्हाला काम सांगेल. आणि ते आम्ही आचरणात आणायचा प्रयत्न करतो. मी शेती केली, मी त्यातल्या अडचणी समजल्या तर मग इतरांशी मी बोलू शकेल. सहकाराचा मुख्य गाभा आजही शेती आहे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीनं त्यांच्याबरोबर 4 वर्ष जे फिरलो, त्यांच्याबरोबर कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये पण धोरणात्मक निर्णय घेत असताना काय संयमानं गेलं पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला शिकायला मिळाल्या. उद्योगामध्ये जात असताना लांबचं पल्ला गाठत असताना काळानुरूप आपल्याला गती साधावी लागेल, परंतु ती गती साधत असताना चालू असणाऱ्या गोष्टीवर परिणाम होणार नाही ह्या गोष्टीसुद्धा आम्ही त्यांच्याकडनं शिकलो असे मला इथं नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. DC नरके साहेबांचा 28वा स्मृती दिन आहे. त्यांच्या काय आठवणी आहेत आणि त्यांचा काय कार्यकाल आहे? कुंभिकासारी या परिसराचे भाग्यविधाते शिल्पकार स्वर्गीय DC नरके साहेब यांनी हा कुंभिकासारी सहकारी साखर कारखाना या परिसरामध्ये काढला. त्यामुळे ह्या परिसराचं संपूर्ण रूप जे आहे ते पालटलं. त्याचबरोबर त्यांच्या 61 निमित्त कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था त्यांनी निर्माण केली. आज त्या शैक्षणिक संस्थेचं DC नरके विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज कोडीत्रे, माध्यमिक शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेजेस आता निघालेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी या परिसराचा कायापालट करण्यासाठी या सहकाराबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीबरोबर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन त्यांच्या 61 निमित्त ही शिक्षण संस्था निर्माण केली आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले. या शिक्षणातून IAS, IPS, MPSCमधून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीशी यश संपादन केले. अनेक डॉक्टर, इंजिनियर्स नामांकित घडले, बँक अधिकारी घडले, कृषी क्षेत्रीय अधिकारी घडले. अशा पद्धतीनं या भागाचा
डी सी नरके साहेबांच्यामुळे पूर्णपणे कायापालट झाला आहे. आपणही काही काल साहेबांबरोबर असालच, अशी एखादी कोणती आठवण आहे साहेबांबरोबरची की जी तुम्हाला आजही आठवते? हां, साहेबांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर साहेबांच्याकडं वक्तशीरपणा आणि अगदी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघण्याची त्यांच्याकडे सवय होती. मी 1985ला या संस्थेमध्ये आलो आणि 85 ते 97पर्यंत जवळजवळ 12 वर्षे साहेबांच्या सहवासात राहून काम केलं. तर साहेबांचा वक्तशीरपणा, दिलेली वेळ साहेब नेहमी पाळायचे. दिलेल्या वेळेला जर आला नाही तर उद्या ये, तुझी वेळ मी दिली होती संपली म्हणून असे स्पष्ट सांगायचे. हा साहेबांचा स्पष्टपणा होता. रंग चोपडे बोलतोय. साहेबांचं एक मत असायचं डी साहेबांचं की जो माणूस राबतो त्याला पहिलं हे त्याचं हे कल्याण काय असेल ते कारखाना असू दे, शाळेत असू दे, जो राबतो, जो काम करतो, कुठल्या असू दे, पहिलं काम त्याचं, नाही तर दुसरा येणार मला घ्या अजिबात नाही. पहिलं साहेबांनी राबणाऱ्या माणसांना पहिलं हे प्राधान्य दिलेलं आहे. कैलासवासी डी सी नरके साहेबांचे आज पुण्यतिथी आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं की डी सी नरके साहेबांनी आज गव्हर्मेंटनं एक जार काढलेला होता की स्वच्छता अभियान, पण कैलासवासी डी सी नरके साहेबांनी कारखान्यामार्फत प्रत्येकाच्या घरी बायोगॅस आणि प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम हे व्हायला पाहिजे होतं. तेव्हा त्यांनी त्यावेळी त्या काळामध्ये डी सी नरके साहेबांनी आम्हाला कारखान्यामार्फत अनुदान देऊन हे स्वच्छता अभियान हे त्यांनी प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत जाऊन लोकांच्यामध्ये रुजवून आज आमच्यामध्ये स्वच्छता अभियान आम्ही सर्व सभासदांनी भागातील सगळ्या लोकांनी हे पूर्ण त्यांनी सांगितलेलं घेतलेलं आहे. त्यामुळं डी सी नरके साहेब हे आमच्या विभागाचे हरित क्रांतीचे जनक म्हणायला काही अडचण नाही. साहेबांच्या ह्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 25, 26, 27 वर्षामध्ये आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी या पंचक्रोशीमध्ये ख्यातनाम कीर्तनकार आणले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असतील, क्रिकेटपटू असतील, पैलवान असतील, नेमपट्टू त्यांनी या ठिकाणी आणलेत, हॉकीपट्टू या, आणि नुसते आणलेच नाहीत, तयार केले, हत्तीवरनं मिरवणुका काढल्या. म्हणजे अशा प्रकारे स्वर्गीय डी सी नरके साहेबांचा जो शाश्वत विकासाचा जो प्रसार आहे त्यामध्ये त्यांनी आजपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. नमस्कार, मी सरदार पाटील, सिव्हिल इंजिनियर कुंभिकासरी. माननीय डी सी नरके साहेबांच्याबरोबर मी 10 वर्ष जवळून काम केलेलं आहे आणि त्यांच्या सहकारातला संत अशी ही व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्या समकालीन तात्यासाहेब कोरे, रत्नापण्णा कुंभार, दादासाहेब पाटील वगैरे मंडळीच्या बरोबरींचं सहकार्य होतं आणि ही सहकारातले संत म्हणण्याचा एवढाच विषय होती की जे सभासदांनी दिलेली त्यांच्याकडे काही जी संस्था होत्या त्या संस्थेचा विचार करताना ते पूर्णपणे सभासदांचा विचार करूनच ते करते. या संदर्भात मी एक किस्सा सांगतो. 1992 साली उपवडी धरणाची प्रोजेक्ट गव्हर्मेंटनं थांबवला. त्याचे बारस्टिक म्हणजे पाण्याची साठवण्याची क्षमता, त्याचा खर्च आणि त्याला येणारी ही मुदत हे सगळं बसत नसल्यामुळे तो प्रोजेक्ट थांबवला. त्यावेळचे तत्कालीन शिंदेसाहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि माळीसाहेब म्हणून त्यांचे डेप्युटी इंजिनियर होते. ते कारखान्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट तुमच्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आहे, लोका सभासदांनी शेतकऱ्यांना त्याच्यातून पैसे म्हणून ऊसाचं उत्पन्न मिळेल, पण हे गव्हर्मेंटनं प्रोजेक्ट बंद केला. जर तुम्ही ह्याच्यामध्ये 15 लाख रुपये कारखान्याने घातले तर ह्या प्रोजेक्ट पुन्हा चालू होऊ शकतो. म्हणून ही सगळी मंडळी मी माननीय साहेबांच्याकडे गेलो. साहेबांना एक घटना सांगितली. साहेब म्हणले ठीक आहे, प्रोजेक्ट आपल्या भागात होते, पण ऊस घालायला सभासदांची तयारी पाहिजे आणि या कुंभी कासार कारखाना ऊस आला पाहिजे. तथापि हे पैसे सभासदांचे आहेत. मी 15 लाख रुपये जे द्यायचे जे कबूल केले तर मला ते सभासदांच्या बरोबर चर्चा करावी लागेल. आणि हा विषय त्याने जनरल बॉडीमध्ये घेऊन सभासदांच्या संमती घेतली आणि मग परत प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेऊन पुढे धरणाची लाभ क्षेत्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना हा प्रोजेक्ट कुंभी कासारी कारखान्यानं 15 लाख रुपये दिल्यामुळे
ऊस उत्पन्न जे होईल कुंभी कासारी घालावं आणि कारखान्याच्या प्रगतीबरोबर स्वतःची प्रगती साधावी अशी आम्ही सभा घेतल्या त्या तत्काल भागामध्ये. त्यावेळी आमचे शेती अधिकारी पण होते आणि साहेबांचा हा बहुउद्देशीय धोरण, या धोरणामुळं आज उपवडी तलावा उभा आहे आणि त्या उपवडी तलावाला दिलेल्या 15 लाखामुळे कारखान्याने ते तलाव कार्यातून होऊन सभासदांची उन्नती त्या भागातील झालेली आहे. हे कुंभी कासारच्या कार्यक्षेत्रातल्या जलदूत म्हणून मी DC साहेबांना संबोधित, त्यांचं हे काम आहे. यापूर्वी DC साहेबांनी कुंभी कासारी परिसरामध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासाठी लखमापूर, गेळवडे, पोंबरे, येसरव, पाडसाळी अशा धरणांची कामे त्यांनी कारखान्यामार्फत त्याचे सर्व्हे करून त्याचे डिझाईन्स तयार करून गव्हर्नमेंटला पाठवले आणि गव्हर्नमेंटने त्यांना मान्यता देऊन ते सर्व त्या स्कीम आज कार्यान्वित आहेत. आज कुंभी कासारी परिसराचे जे भाग्यविधाता म्हणाल त्यांना काही हरकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या या दूरदृष्टीच्या धोरणामुळे सभासदांचा फायदा, ऊस उत्पादकाचा फायदा आणि पाण्याची उपलब्धता कोल्हापुराच्या पश्चिम करवीर व पश्चिम पन्हाळा या आणि गगनबावडा या तालुक्यामध्ये झालेली आहे आणि हे इथून लोकांनी विसरायला नको पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. तसेच यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधी वागणं, स्वतःची कपडे पण स्वतःची बटणं लावण्यापासून त्यांची काम ते करत होते. ते कुणावरती अवलंबून राहू नये अशा पद्धतीने सुरुवातीपासून त्यांचे काम होते. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारीक लक्ष त्यांचं असायचं. कामगारांच्या तब्येतीकडं जेवढं कामाकडे जेवढं लक्ष असायचं तेव्हा त्यांच्या तब्येतीकडं पण त्यांचं लक्ष असायचं. गोरगरिबांना त्यांनी त्यांची काम करण्याकरता त्यांनी या कारखान्यामध्ये संधी दिलेली आहे आणि आज कुंभी कासारीमध्ये जे सर्व कर्मचारी आहेत ते सामान्य घराण्यातून येऊन आज त्यांची प्रगती साधलेली आहे. असले जलदूत आणि सहकार संत पुनश्च मिळणे कठीण आहे. आज DC नरके साहेबांची पुण्यतिथी आहे. होय. त्यांच्या काय आठवणी आहेत? तुम्ही त्यांच्याबरोबर कधीपासून काम करताय किंवा त्यांचा कसा सहवास लाभला तुम्हाला? 1995 साली या भागात मला वाटतं 1994ला बोर्ड मिटिंगमध्ये सार्वजनिक शेतकऱ्यांच्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा संस्था काढायचा ठराव काहीतरी झाला होता आणि मी माझ्या गावातील एक पाणी पुरवठा संस्था काढण्याच्या दृष्टिकोनातून या गावात कारखान्यावर आलो होतो आणि त्यावेळेला 19 संस्था काढण्यासाठी इथं कारखान्यात संचालकांच्या ह्याच्यात ठरलेलं होतं. मग अण्णाने मला बोलवलं. अण्णा म्हणले साताळे पाणी पुरवठा संस्था आम्ही कारखान्याची पुरस्कृत करणार आहे आणि त्या संस्थेच्या ह्याला तुम्ही या इकडे. आता इकडे तिकडे फिरल्यापेक्षा तुम्हाला कारखान्याचं आम्ही काम देतो आणि इथल्या इथे तुम्ही काम बघायला या भागातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अण्णा रात्रंदिवस फक्त शेतीच राजकारणी विरहित ते हे कारखाना चालवायचे. या इथली शेतकरी त्यांना दैवत मानायचे. तुमची एखादा असा म्हणजे आठवणीतला क्षण की त्यांचं शिस्तबद्ध होते ते खूप म्हटलं जात आहे, परत त्याचबरोबर ते तितकेच प्रेमळ होते, असा एखादा क्षण कोणता आहे का? होय, प्रेमळ होती. प्रत्येकाच्या बाबतीत ते सगळं ऐकून घेणार, त्याचं काय आहे त्याच्या बाबतीत ते उत्तर द्यायचं. मी एकदा असं अनुभव बघितलेला. एक कोणतरी शेतकरी आला होता, त्याचं बिल तटवलेलं होतं खाली, म्हणजे त्याच्या घरच्या मंडळी काहीतरी त्यांचा वाद होता. पण तिथं मी प्रत्यक्ष बघितलेलं उदाहरण म्हणजे काय, अण्णांनी त्याला जवळ बोलवलं आणि त्याचं सगळं ऐकून घेतलं. बरं जावं म्हणले, मी बघतो काय असेल ते. नंतर त्यांच्या घरच्यांना बोलवून घेतलं आणि नंतर ते तडजोड करून मिटवण्याचं, म्हणजे अण्णांची शिस्त अशी होती की त्या लोकांना कुठंही वाद होऊ नये ह्या पद्धतीने ते सगळं काम करून घ्यायचे. समोपचारातून काम करून घ्यायचे. कुंभी कासारी विभागाचे भाग्यविधाते स्वर्गीय DC नरके साहेब यांची 28वी पुण्यतिथी साहेबांनी स्थापित केलेल्या सर्व संस्थांच्या वतीने सादर करत होतात. आज कुंभी बँकेचा व्यवहार 150 कोटीपर्यंत आम्ही आता ह्यावर्षी ठेवीपर्यंत गेलो. यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. तसेच येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही 200 कोटीचा ठेवींचा टप्पा पार करत आहोत. त्यांनी दिलेले आदर्श त्या पद्धतीनंच आम्ही आमचं काम करत आहोत आणि त्यांनी दिलेले जे मार्गदर्शन केलेलं आहे
या मार्गदर्शनावरच आम्ही आमच्या संस्थेचं काम चालू ठेवलेलं आहे. मी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याचबरोबर या कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डी.सी. नरके विद्यानिकेतनमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी डी.सी. नरके साहेबांच्या सहवासात माझ्या आयुष्यातली तारुण्यातली वर्ष व्यतीत केलेली आहेत. यामध्ये डी.सी. नरके साहेबांना मी आठवतो तो असा 1960 साली ते वारणा साखर कारखान्याचे संचालक होते आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी यासाठी जे काही विचार विनिमय चाललेले होते त्यामध्ये डी.सी. साहेबांनी या कुडित्रेच्या माळावर असणारं रामटेकाचं मंदिर जे आहे या रामटेकच्या मंदिरावरती एक साखर शिल्प उभा केलं. त्या साखर शिल्पाचं नाव आहे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आणि आज 120 गावाच्यामध्ये या कारखान्याचं कार्यक्षेत्र असून कुंभी आणि कासारी या 2 नद्या आहेत. या 2 नद्या यापूर्वी जानेवारी फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत पूर्ण कोरड्या ठाक पडत होत्या आणि ऊसाची जी काय प्रतीक्षा करावी लागत होती. माझ्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी जर बारमाही ह्या नद्या वाहू लागल्या तर पाणी भरपूर पाहिजे आणि म्हणून त्यांनी गेळवडे आणि कुंभी मध्यम प्रकल्प या मध्यम प्रकल्पाबरोबरच छोटे मोठे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प हाती घेतले आणि त्यामुळे या कुंभी कासारी परिसराला पाणीदार जिल्हा तालुका असं नाव मिळालं आणि ते पाणी बारमाही लागल्यामुळे साखर कारखानदारीमध्ये कुंभी कासारीबरोबर बिद्री भोगावती या कारखान्यांच्या स्पर्धेत नेहमीच कुंभी कासारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आदर्श असा साखर कारखाना त्याने उभारला. आपल्या शेतकऱ्याला योग्य असं बिल मिळालं पाहिजे. दर सणाला उदाहरणार्थ गौरी गणपती असेल, दसरा असेल, दीपावली असेल या प्रत्येक सणाला 50-100चं बिल ॲडव्हान्स म्हणून ते देत होते. शेतकऱ्यांना आजही वाटतो की कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय स्वर्गीय डी.सी. नरके साहेब हे चेअरमन तर होतेच पण आदरानं या परिसरातील शेतकरी त्यांना कुंभी कारखान्याचा राखण्या म्हणून आजही हाक मारतात किंवा पुकारतायत आणि हेच या परिसराचे भाग्यविधाते होते. आणि त्यामुळे आज प्रत्येक घराघरामध्ये जो कायापालट झालेला आहे शैक्षणिक, कला, क्रीडा, बौद्धिक ज्या प्रगतीने या परिसराने उच्चांक गाठलेला आहे याचं सर्व श्रेय मी डी.सी. नरके साहेबांना देतो आहे. त्याचबरोबर आपला शेतकरी त्याचं कुटुंब हे उत्तम उत्कर्षाप्रत पोहोचावं म्हणून शिक्षण संस्थांची निर्मिती केली, कुंभी बँकेची निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची खूप मोठी अशी शेती आहे बोरगावला आणि कारखान्याचं क्रमपाळीपत्रक जे नेमानं चालत होतं त्यामध्ये त्यांच्या शेतावरती पाईपलाईनचं एक काम चालू होतं आणि पाईपलाईनचं काम चालू असताना तिथं ऊस शेती असल्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं तिथल्या कामगारांनी की साहेब ऊस तिथलं तोडावा लागतो आहे त्याशिवाय पाईपलाईन घालता येणार नाही. त्यांनी सांगितलं की क्रमपाळीपत्रकनुसार ज्या दिवशी तोड येईल त्या दिवशी ऊस तोडून झाल्यानंतरच आपण काय करायचं पाईपलाईनचं काम सुरू करायचं. हा असा आदर्श त्याने आज या परिसराला घालून दिला आहे की जेणेकरून मी या कारखान्याचा जरी चेअरमन असलो तरी मी एक सभासद आहे आणि ही संस्था सभासदांची आहे. सभासदाभिमुख कारभार करणारे असे हे आमच्या परिसराचे भाग्यविधाते होते. त्यांच्याबद्दल कुंभी कासारीचे या परिसराचे भाग्यविधाते मानले जाणारे स्वर्गीय डी.सी. नरके यांचा आज आपण त्यांच्या कार्याचा सर्वच गोष्टींचा त्यांचा आढावा आज घेतला. त्यांची आज 28वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त आपण कुंभी कासारी परिसरामध्ये आलेलो होतो. या ठिकाणी आपण सकाळपासूनच पाहिलं की विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. प्रत्येक व्यक्तीकडून आपण स्वर्गीय डी.सी. नरके साहेबांच्याबद्दल त्यांच्या असलेल्या आठवणी जाणून घेतल्या. अतिशय शिस्तबद्ध आणि कठोर असणारं हे व्यक्तिमत्व तितकंच ते प्रेमळ होतं आणि शेती हाच त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता आणि प्रत्येकाला आपलंसं करणारं असं नेतृत्व आणि या सर्वच परिसराचे खरं तर भाग्यविधाते त्यांना म्हटलं गेलं. त्याचबरोबर जलदूत असेल, हरित क्रांती करणारे, हरित क्रांतीचे जनक अशा अनेक विविध त्यांना विशेषणं देत त्यांचा गौरव कौतुक करत आज त्यांच्या आठवणींना प्रत्येकानेच उजाळा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. असे हे स्वर्गीय डी.सी. नरके साहेब यांचा आपण आज आढावा घेतला. TV नेक्स्ट मराठीसाठी कॅमेरामॅन रवींद्र बागलसोबत मी ऐश्वर्या पाटील.